केने षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय. पहिला चेंडू फुलटॉस आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहे. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. तर या एका धावेच्या मदतीने सुमित त्या ठिकाणी स्वतःचं तसं संघाचं खातं ओपन करतोय. जार्ली स्पोर्ट तलवली संघातील हरेश केने आणि मयूर केनेसाठी पंकज भोईर याच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. यानंतर जो सामना होणार आहे SK एंटरप्राइजेस वर्सेस विशाखा एंटरप्राइजेस कुकसे या दोन संघादरम्यान दोन्ही संघाचे संघनायक आपण तयारीत राहायचं आहे. मयूर केने वलतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू मात्र जाईल सीमारेषे बाहेर. गुड शॉट चौकार. पाहायला मिळाला. फलंदाज झबियाच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. 5 धावा धावफलकर आपण पाहतोय. अतिशय सुरेख देखणा फटका मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस फुलटॉस आहे. इनफिल्डच्या वरून हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवतायत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. यस इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. परिणाम स्वरूप 2 धावा कंप्लीट झाल्या. 7 धावा धावफलकर आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडू मागे आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज मयूर केने याने. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण पाहतोय अभि हा फलंदाज आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला सन्मान दिलाय. मानवंदना देऊन एक धाव कंप्लीट केली. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगली रणनीती. वेलकम शुमाल सुसाई, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय स्वर्गीय अप्पा स्वर्गीय नाना स्मृती चषक 2020 अतिशय भव्य असं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. अग्रिराजा प्रतिष्ठान विद्यमान अध्यक्ष तेजसदादा पाटील, सुप्रसिद्ध उद्योगपती निलेशदादा पाटील व आयोजन कमिटीच्या माध्यमातून चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. फुलटॉस आहे. प्रहार झालाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. अतिशय सुरेख फटका शशिकांत केने या ठिकाणी आपण पाहतोय. समोर फलंदाज सुमित आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू हात आलाल तर परिणाम मात्र समोरच आहेत. षटकार आलाय. 6 ने धावसंख्या पुढे सरकते. 14 धावा धावफलकर आपण पाहतोय. मयूर केने पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून टर्न होतोय. यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक जेल खाली. यस इज गॉन. पहिला गडी बाद सुमित. जर विचार केला पहिल्या षटकाच्या संस्थेने संघाची धावसंख्या धावफलकावर एक फलंदाज बाद जरी झाला असला तरी 14 धावा जमा केल्या. पहिले षटक हाताला मयूर केने याने. पॉवर प्लेचं षटक नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजासाठी आमंत्रित केले सोनादेवी डबल ए टेमघर या संघाला. नवीन फलंदाज येतो मात्र अंकित. यस शशिकांत केने अतिशय सुरेख सुरुवात आपल्याला 2 सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. मात्र षटकातील शेवटच्या चेंडूवर परतावं लागते. त्या ठिकाणी फलंदाज सुमित याला. नवीन फलंदाज अंकित मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर नवीन गोलंदाज राजा गुलवी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. P2चं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. राजा गोलंदाज सज्ज झालाय. नवीन फलंदाज अंकित मैदानाच्या आतमध्ये आलाय जो नॉन स्ट्राइक एंडला आहे.
14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच धावसंख्या चांगली उभारली गेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. सुमितच्या बॅटमधून एक षटकार तर अभियाच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. तर यावेळेस मात्र राजा गुलबी षटक क्रमांक 2 षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय. पहिला चेंडू स्लोवरचा वापर मात्र दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धाव मिळेल. वाईट बॉल. षटकाची सुरुवात मात्र आपण पाहतोय वाईट चेंडू सोबत झाली आहे. 15 धावा धावफलकावर झाल्यात. राजा गुलवी हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हा फटका खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. 16 का डोला 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. धावफलकावर 16 धावा झाल्यात. मात्र त्या मोबदल्यात एक गडी जरूर बाद झालाय. यानंतर मात्र एसके एंटरप्राइजेस या संघाची लढत विशाखा एंटरप्राइजेस कुकसे या संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंकित जो स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. मात्र वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे आणि एक डावखुरा फलंदाज असल्यावर निश्चितच हे चित्र तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र निघून जाईल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. चारने धावसंख्या पुढे सरकते. 2-20 20 धावा धावफलकावर झाल्यात. आजच्या दिवसाचा विचार केला तर आज पहिल्या सामन्यामध्ये अम्मान स्पोर्ट संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं विशाखा एंटरप्राइजेस कुकसे संघाने. त्यानंतर जयदुर्गा बी भादवड संघाने नवाब स्पोर्ट संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर मात्र चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघाचं आव्हान संपुष्टात आलं होतं आरडी स्पोर्ट ओवली संघासमोर. यावेळेस प्रहारचा लाय सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. गुड शॉट. षटकार. आतमध्ये आपण पाहतोय 2 चेंडूंचा सामना केलाय आणि दोन्ही चेंडू सीमारेषा पार. एक चौकार एक षटकार. तर आजच्या दिवसातील चौथी लढत आपण पाहिली होती. महिंद्रा स्पोर्ट भादवड या संघाने मात्र साई स्पोर्ट खारबाव संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील 5वी लढत आपल्याला पाहायला मिळते. जार्ली स्पोर्ट तलावली वर्सेस सोनादेवी AA टेमगर. आणि यानंतर मात्र आजच्या दिवसातील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल एसके एंटरप्राइजेस वर्सेस विशाखा एंटरप्राइजेस कुकसे या दोन संघादरम्यान. त्या दरम्यान चालू सामन्याकडे आपण बोलूया. अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन. उत्कृष्ट फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बेट केलं जात आहे. निर्धाव चेंडू. एक चौकार एक षटकार जरूर आला होता अंकित त्याच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र बेट केलं गेलंय. 26 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र अतिशय सुरेख फटका आहे. या 6 चेंडू देखील निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. जावा धावफलकावर आपण पाहतोय अतिशय चांगला आकार दिला जातोय धावसंख्येला. अंकित त्याच्या बॅटमधून ज्या प्रकारे फलंदाजी होते दुव्वादार इनिंग पेश करतोय आपल्या संघासाठी. अंकित आपल्या संघासाठी मात्र सुरेख खेळी करतोय. आतापर्यंत 2 चौकार एक षटकार ठोकलाय. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते.
एक गडी बाद जरूर झालाय. बाद होणारा फलंदाज सुमित याने आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं होतं. त्यामध्ये देखील एक षटकाराचा समावेश होता. तर अभि साथ निभावतोय अंकितची. आतापर्यंत 8 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. त्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस जोरदार प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार. गुड शॉट, षटकार. तीस धावा धावफलकावर आहेत. आपण पहिलं षटक पाहिलं, ज्या षटकाच्या माध्यमातून 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज मयूर केने याने. त्यानंतर दुसरं षटक, ज्या षटकाच्या माध्यमातून राजा गुलवी या गोलंदाजाने तब्बल 22 धावा खर्च केल्यात. अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. अंकित ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 20 धावा पाहायला मिळाल्यात. 2 चौकार 2 षटकारांचा समावेश आहे. अक्षय थिरटे नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झाली. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहतोय आपण. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन, त्याचबरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अभिसाठी. षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरेख आहे. बिगिटसाठी प्रयत्न झाले होते परंतु बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. अक्षय तिरटे पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन आपण पाहतोय. बीट केलंय पुन्हा एकदा फलंदाजाला. अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अक्षय थिरटेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस मात्र दिशा चुकीची आहे. डावी स्टिक सोडून बाहेर टाकला हा चेंडू. पंच दाद देतात वाईटच्या स्वरूपात. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या अवांतरने पुढे सरकते. 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळेस मात्र हुक केलाय. फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल. डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर. गुड शॉट. मधून निघणारा हा पहिला षटकार. तर चांगली फलंदाजी करतोय अभि विथ अंकित. 2 फलंदाजांच्या बॅटमधून धुव्वाधार इनिंग या ठिकाणी पेश होते. चांगली भागीदारी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण करतायत. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी होते. षटक क्रमांक 3 चालू आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. जे षटक अक्षय थिरटे या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फुलटॉस आहे. प्रहार झालाय मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद अभि. तर पुन्हा एकदा बिगिटसाठी प्रयत्न झाले होते मात्र यावेळेस प्रयत्न फसल्यात. चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आपण पाहिला. राजा गुलवी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. दुसरा गडी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती अल्ताफ शेख. मोठ्या फटक्यांपासून ओळख आहे या फलंदाजाची.
मात्र ते फटके पेश करतोय का पाहूया. आज निश्चितच चौथ्या क्रमांकावरती आलाय. चांगली फलंदाजी अपेक्षित असेल संघाच्या संघनायकाला अल्ताफ शेख याच्या माध्यमातून. तर यावेळेस समोर अंकित आहे ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार पाहिल्यात. यावेळेस देखील बिगेटसाठी प्रयत्न झाले होते मात्र बीट केलं जातंय फलंदाजाला. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या मात्र स्थिर आहे 43 धावा. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे 43 धावा आहेत. मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. यस, तर या 3 षटकांसाठी आपण ऐकूया शशिकांत केने व्हॉइस ऑफ गोरसई. मात्र त्या दरम्यान विनंती असेल की जे प्रेक्षक आमचे पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत त्यांनी पडद्या बाहेर बसायचं आहे. प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे आयोजक कमिटी माध्यमातून की आपण पडद्याच्या बाहेर बसा. येस, ओव्हर टू द शशिकांत केने. थँक्यू संदेश वकारे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल पडद्याच्या बाहेर आपण खुर्च्या घेऊन बसायचे. आणि दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. SK एंटरप्राइज संघाचा संघनायक तसेच विशाखा एंटरप्राइजेस कुक्से संघाचा संघनायक. धाव संख्या जर बघितली धावफलकावर 43 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज येतोय तो मयूर. पहिले षटक मयूरने आधार सुरू करता होतं. 14 धावा खर्च करून एक फलंदाज मात्र बाद केलं होतं. जर वेळे संदर्भात थोडं सहकार्य करायचं आहे यायलीस तलवडी संघ. मयूर केने येतो गोलंदाज मार्गवर. सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकलाय. चेंडू दरम्यान एक धाव मिळते. धाव संख्या होती मात्र 44. मयूर पहिल्या चेंडूवर सिंगल. स्ट्राईकला येतो तो अंकित येतोय. पुढला चेंडू सांभाळतो तो अंकित. मयूर याच्या गोलंदाजी. सुरेखाचा चेंडू. चेंडू आय मध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. लॉंग झेल येतोय मात्र फलंदाज बाद होते अंकित. तर विचार केला चांगली फलंदाजी करतो अंकित. 1-2 चौकार आणि 2 षटकार खेळलात आपल्या संघासाठी. 20 धावांचा जर बघितलं तर चांगली अशी खेळी गेली आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या बघितली धावफलकावर 44 धावा. फलंदाज जर विचार केला तर आतापर्यंत 3 फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवर मुनाफ. एक मोठा खेळाडू आपण पाहतो खेळपट्टीवर जाताना. निश्चित चांगला बॅटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. मयूर केने वर्सेस मुनाफ. धाव संख्या 44. स्ट्राईकला देतो मुनाफ. एक जर विचार केला तर धाव संख्या धावफलकावर 44. चौथं षटक मार्गसम मयूर केनेचं. पहिली षटक सुद्धा चांगला हाताळलं. तर पॉपलेचं षटक होतं. 14 धावा जरी खर्च केला असं तरी 1 विकेट मात्र घेण्यामध्ये यश प्राप्त झालं. तर पुढला चेंडू मुनाफ. पहिला चेंडू सुरेख चेंडू. पंचांकडे दाद मागताय. निर्धाव चेंडू जाते.
सुरेख चेंडू हाताला आता. निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायचंय. एक निश्चित विचार केला तर चांगला फलंदाज होता आणि चांगली आफिल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 44. पुढला चेंडू सामोरे जात होतो मुन्नाफ. चांगले फटके पाहायला मिळतात ज्यावेळेस मुन्नाफ फलंदाजी करतोय. प्रेक्षकांचे मनोरंजन निश्चित आपल्याला पाहायला मिळते. पुढला चेंडू सुरेख असा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. राजा गुलवी चेंडू येत आहे. चेंडू फील्ड होते तोपर्यंत एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या 45 वर. 45 धावात चौथं षटक मार्गस्थ. तर विचार केला तर राजा थोडा आपल्या गोलंदाजी मध्ये थोडा मागरा ठरला होता. मात्र मयूरने चांगली गोलंदाजी केली. अक्षय थेटे याने सुद्धा सुरेख गोलंदाजी हाताळली होती. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. पुढला चेंडू मयूर केनियाचा सामोरा जात होतो. अल्ताफ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र एक धाव निश्चितच मिळते. धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 46 वर. चांगली गोलंदाजी करतोय मयूर. सुरेख गोलंदाजी केली मयूरने. जर विचार केला तर 5 चेंडू टाकून दिले. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सामोरे जातो मुन्नाफ. सुरेख असा टोलले चेंडू. चेंडू मात्र जात आहे मिड विकेटच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. बुम बुम मुनाफ याच्या बॅट मधून आपण षटकार बघतो. जर विचार केला तर मयूर केने चांगली गोलंदाजी करत होता. शेवटचा चेंडू थोडा खराब हाताळला. जर विचार केला तर या 6 धावांनी संघाची धावसंख्या होती ती मात्र 52. एक चांगली धावसंख्या धावपळीवर पाहायला मिळते कारण मुनाफ याने हा षटकार फेस केल्याने या षटकाराने मुनाफ खेळतो आपल्या वैयक्तिक 7 धावसंख्या. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय खतरू के खिलाडी अल्ताफ शेख अजूनही खेळपट्टीवर आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये 2 अतिशय विस्फोटक फलंदाज सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला बुम बुम मुनाफ तर दुसऱ्या बाजूला खतरू के खिलाडी अल्ताफ शेख. गोलंदाज अक्षय ठेटे येतोय ज्याने TTPL स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं आणि इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्डही पटकावला होता. अक्षय ठेटे गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय मात्र पंच संमत नाहीत. कुठेतरी इम्पॅक्ट इस्टनच्या बाहेर होता. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय धावफलकावर 52 धावा. TTPL स्पर्धेमध्ये नक्कीच विवेक शेलार नंतर सर्वाधिक विकेट या गोलंदाजाने चटकावल्या होत्या. खूपच प्रभावित कामगिरी या गोलंदाजाने केली होती आणि त्या स्पर्धेमधले इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्डही या खेळाडूंनी पटकावला होता. यावेळी मात्र फ्लॅटेड डिलिव्हरी अप्रतिम चेंडू. इन्व्हाइट केलं होतं फलंदाजाला खरं तर हा फटका खेळण्यासाठी पुढे येऊन मात्र आमंत्रण स्वीकारता आलेलं नाही. अल्ताफ शेख याला गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस आणि गतीला ओळखू पारखू शकला नाही तो फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे. पण पाहतो धावफलकावर 52 धावा. अक्षय टेटे टर्न फ्रॉम VIP डायजिन फेसिंग गेम अल्ताफ शेख. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. यष्टरक्षक चेंडू खाली हरेश केने सेफ आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल टकोच्या असायला. अल्ताफ शेख बॅक टू पॅव्हलियन.
चेंडू आपण पाहिला होता, अतिशय उत्कृष्ट चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. आणि यॉर्कर ज्याला क्रिकेटचं कॅन्सर म्हटलं जात आहे आणि क्रिकेटमध्ये नक्कीच T20 विश्वचषकामध्ये वीरेंद्र सहवाग यांनी समालोचन करताना अतिशय उत्कृष्ट गोष्टीचा उल्लेख केला होता. क्रिकेटमध्ये फक्त दोनच गोष्टींचा सन्मान केला जातोय, पहिलं म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. इथे परफेक्ट यॉर्करचा सन्मान करता आला नव्हता. बुम बुम मुनाफ याला आणि मुनाफ याची गेली संपुष्टात येते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, 52 धावा आणि 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद झालेले आहेत. पाहूया पहिल्या विकेट हॅट्रिकवर आहे गोलंदाज अक्षय टेरे. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का? टेस्ट क्रिकेटचा विचार केला तर सोफार वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या जलाउद्दीन ऑस्ट्रेलिया संघविरुद्ध हा कारनामा केला होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये T20 मध्ये हा कारनामा ब्रेडलीने केला होता बांगलादेश या संघाविरुद्ध. पाहूया अक्षय टेरे या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिकचा विक्रम करतोय का? यावेळी मात्र स्विंग अँड मिस आणि या स्पर्धेमधील तिसरं मेडन षटक हाताळतोय का? कारण या अगोदर 5 कांसरी पायनर स्पोर्ट्सचा, त्यानंतर जयदुर्ग बी संघाचा उमेश नाईक यांनी हा कारनामा केलेला आहे. 5 कांसर यांनी मेडन षटक हाताळताना 3 फलंदाज बाद केले, तर उमेश नाईक यांनी 2 फलंदाजांना बाद केले होते आणि आतापर्यंत अक्षय ठेटे यांनी 2 फलंदाजांना बाद केलेले आहेत. यावेळी मात्र बॅकफुट रिजनमध्ये चेंडू टोललेला आहे. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण, फक्त एका धावे समाधान मानावं लागतं फलंदाजांना. तर फक्त एक धाव खर्च केलेली आहे षटकामध्ये की 80 षटकाची समाप्ती अक्षय टेटे आपण पाहतोय. 2 फलंदाजांना बाद करून फक्त एक धाव खर्च केलेली आहे. तर 5 षटकांची ते समाप्ती झालेली आणि 5 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या सोनंदे डबल ए टेमघर संघाची झालेली आहे ती 5 बाद 53. निम्मा संघ गारद झालेला आहे. खेळपट्टीवर आपण पाहतोय सागर ठाकरे आणि मयुरेश. यानंतर सामना आपण पाहणार आहोत अंतिम सामना आजच्या दिवसामधील SK एंटरप्राइजेस विपक्ष विशाखा एंटरप्राइजेस कुक्षी या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे, कारण या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल. तर मयूर यांनी आपला कोटा पूर्ण केलेला आहे. 2 षटक हाताळताना 23 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. तर अक्षय याचा स्पेल पूर्ण झालेले आहेत. आपल्या स्पेलमध्ये 2 षटक हाताळताना फक्त 8 धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर चेतन येतोय, मॅन फ्रॉम चाविंद्रा. चेतन बॉलिंग मार्कवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. पहिला चेंडू भिरकवून दिलेला मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी षटकार. षटकाराने स्वागत केलेलं आहे चेतन याचं फलंदाज मयुरेश याने. धावसंख्या वेगाने मारते, धावसंख्या 6 ने वरून झाली ते 59 धावा. चेतन व्हीआयपी डायज इनकडून वळताना सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा मयुरेश. यावेळी चेंडूला कव्हर रिझन मध्ये ठेवलेला आहे. चांगली क्षेत्ररक्षण कव्हरला, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज मयुरेश याला. सिंगल धावसंख्या वाढून झाली ती 60 धावा. या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम अजूनही अबाधित आहे. फायनल स्पोर्ट्स संघाने तो केला होता. निर्धारित 6 षटकामध्ये तब्बल 109 धावा या संघाने कुठून काढल्या होत्या. तर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम वंडरबॉय पोटोनगर केतन पाटील यांच्या नावे, ज्यांनी 47 धावा आजच्या दिवशी कुठून काढल्या होत्या. यावेळी माझा फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला फेकून दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या वरून सागर ठाकरे याच्या बॅट मधून निघालेला हा सागरी षटकार. आजच्या दिवसाचे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, भरपूर धावा आजच्या दिवशी पाहायला मिळालेल्या आहेत. आज मात्र गोलंदाजांना खूप घाम घालावा लागला आणि खेळपट्टीने नक्कीच भरभरून प्रेम केलेलं आहे ते फलंदाजांवर. धावसंख्या वेगाने वाढून झालेली आहे ती 66 धावा. हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये 2 हाणामारीचे षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत मयुरेश आणि सागर याच्या बॅटमधून.
चेतन यावेळी मात्र दिशाहीन चेंडू, लाईनचा विचार करावा लागतोय तो पंचाने. हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान सिंगल धावसंख्या वाढून चालली आहे ती 67 धावा. चेतन गोलंदाजी मार्कवर सागरसाठी. यावेळी मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणी. चेंडू जोपर्यंत स्क्वेलिंग रिझल्ट मध्ये फील करून फेकी केला जातोय तोपर्यंत एक धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या 1 वाढून झाली ते 68 धावा. शेवटच्या षटकामधील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सामना करेल फलंदाज मयुरेश. 2 क्षेत्ररक्षक आपण 30 सर्कलमध्ये पाहतोय, त्यामध्ये थर्डमॅन आणि कव्हर. यावेळी मात्र शपल खसून केल्याचा प्रयत्न, एस्टेनच्या वरून चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा रक्षक हरीश केनेच्या सेफ हँडमध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. चेतन या लॉट फुलटा चेंडू होता. फाईन खेळलेला आहे फायनल ग्रीजर मध्ये. डीप फाईन लेगला चेंडू जोपर्यंत अडवला जातो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण करतात फलंदाज. ते एक नाट्यमय क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला होता. 3 धावा शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलेल्या आहेत आणि या 3 धावेने सोनादेवी डबल टेमगर संघाची धावसंख्या झालेली आहे. ते 71 आणि 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जायलेज तलोल या संघासमोर. तर बोलूया आपण नाणेफेकडे. नाणेफेक कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद सुभाष धुमाल. दोस्तों बहुत सुहानी शाम और भाइयों की जोड़ी नंबर 1 का ये बिग शो आप देख रहे हैं. और मैं दिनेश चौधरी और तारिक रईस आप दोनों से रिक्वेस्ट करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. मुकाबला हो रहा है एसके इंटरप्राइजेस के शुमाइल सूसे, यंग डैशिंग डायनामिक मेरे साथ, और बेस्ट पुलर एंड ओकर आतिश गोडविंदे विशाखा स्पोर्ट्स के मेरे साथ हैं. दिनेश चौधरी आपको टॉस के लिए आना है प्लीज. वेलकम तारिक रईस. देखना है दिनेश चौधरी हमसे जुड़ते हुए. सोना देवी डबल ए टेमगर के ओनर. ये सिक्का हेड कहना आतिश गोडविंदे का और आया क्या है? हेड आया है. टॉस को जीता है इस वक्त. बहुत धन्यवाद चौधरी साहब और तारिक रईस साहब. आतिश गोडविंदे आज दूसरा मुकाबला खेल रहे हैं आप. पहले तो ये बताइए टॉस जीता है क्या करना चाहिए? फील्डिंग. रीजन बता सकते हैं? रीज़न तो ऐसा कुछ नहीं है, लेकिन टीम वर्क अच्छा हो रहा है सुबह से, इसलिए फील्डिंग लिए. बैटिंग लाइनअप आपके पास मजबूत है, इसको देखते हुए डिसीजन लिया है और या कोई और कारण है? नहीं वही. और ये बताइए कि सुबह का जो प्ले 11 था उसमें कोई चेंजेस हैं? नहीं सेम टीम. और क्या लगता है कि कैप्टन किस नंबर पे बल्लेबाजी पे आएंगे? टीम और गेम के सिचुएशन के हिसाब से. देखिए शुमाइल की टीम में जो बल्लेबाज है स्पेशली कैप्टन बहुत अच्छे टच में है, तो कौन से गेंदबाजों पे आप डिपेंड करेंगे कि मैंडेटरी पावर प्ले में अच्छी गेंदबाजी करें? अत्तर शेख. ऑल द बेस्ट. शुमाइल सूसे, सिटी क्रिकेट वो जो कहते हैं कि बड़ी देर की मेहरबान आते आते, और आखिरकार पोगांव वालों ने बारी जीत ली. तेजस पाटिल, नीलेश पाटिल, ये भाइयों की जोड़ी नंबर 1 ने बारी जीत ली. इस शो में आप आए हैं, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है और मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ तेजस का और नीलेश का, जिन्होंने हमको खेलने का मौका दिया. क्योंकि पिछले 1-1.5 महीने से सिर्फ प्रैक्टिस सेशन ही चल रहा था और हम लोग तरस रहे थे कि कोई टूर्नामेंट कराए हम खेले. तो मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ. ये बताइए टॉस आपके व्यू से इम्पोर्टेंट था, जीतते तो क्या करते? हम बैटिंग ही करते थे और आपको मन चाहा शोभा मिला है. शुमाइल ये बताइए, वेल बिगन इज हाफ डन. अच्छी शुरुआत करने के लिए आप किन बैट्समैनों पे ज़्यादा डिपेंड करेंगे? ओपनिंग पेयर में अहमद बलेरे, मैं और नैन, ये तीनों में से कोई भी आ सकता है. और क्या उम्मीद करें हम कि कहाँ तक देख रहे हैं हम?
6 ओवर का मुकाबला है, ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे, लेकिन कम से कम हम 60 तक के जाना चाहिए। तो उम्मीद करें कि शाम रंगीन होने जा रही है। बिल्कुल, बहुत मज़ा आएगा, देखते रहिए। All the best. The news from the toss box is Suraksha Vishaka Sports won the toss, elected ball first, is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तर जे आव्हान आहे ते 72 धावांचं आणि 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होईल इनिशियल ओव्हरमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सकल समालोचक सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद सुभाष धुमाल, बहुत ही सुहानी शाम. शकील बदायूनी कहते थे कि कभी दुनिया का गिला, कभी तकदीर का मातम, कभी दुनिया का गिला, मंजिले इश्क में हर गाम पे रोना आया. और यूं तो हर शाम उम्मीदों में गुजरती थी, मगर आज कुछ बात है जो शाम पे रोना आया. देखते हैं कि किसकी शाम खुशियों वाली रहती है और किसकी शाम गमगीन रहती है. दोस्तों, 16 और 17 जनवरी को नरेंद्र चौधरी के साथ करसन फ्लोरे वन मैन शो ने अपने दिल भी खोल दिए, दोनों हाथों को खोल दिया है. 12 टॉप की टीमें रहेंगी. जय कुमार ट्रॉफी, एंजॉय ऑफ भिवंडी क्रिकेट को देखना ना भूलिए. और सबसे बड़ी बात है कि खाना मिलेगा, पीना मिलेगा, करसन के टूर्नामेंट में सब कुछ मिलेगा. फ्री एंट्री टूर्नामेंट. So back to cricket now. The target in front of Jalis Taloli, 72. The asking run rate is exactly 20.00. With me, the computer and the master commentator Shubha Dhumal. Done outstanding job so far in late Appanana Memorial Cup. Is going to be Mayuresh. Open the bowling attack. First ball this time put away in the air, could be caught, man under it. Yes, he's out. Ajay is out for duck, and this is the shaky start from Jalis Taloli. Poor shot selection. नक्कीच अतिशय खराब फटक्याचं सिलेक्शन तिथे आपल्याला पाहायला मिळालं. चुकीच्या फटक्याची निवड आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की पहिल्याच चेंडूला पहिला फलंदाज बाद होतोय अजयच्या रूपाने. कौतुक करावं गेला, 2 क्षेत्ररक्षकांचं कॉलिंग आपल्याला तिथे पाहायला मिळाली होती आणि कॉलिंग करताना हा झेल पकडला होता क्षेत्ररक्षकाने. देखिए, जय कुमार फ्री एंट्री टूर्नामेंट में सिर्फ 12 टीमें और 5 जनवरी तक आपको उनसे कांटेक्ट करना है अथवा देर ना हो जाए. So Sarfaraz sir, one of the genius announcer, best of luck for Jalis Sport Taloli, but not a very good start. Shaky start here. Ajay is out for duck. Wasn't a wicket delivery, but he gets wicket. New batsman in Raja Gulvi, who made half century in previous season in MJ Trophy. Raja Gulvi and Arkam, these two are the left-handed batsmen. Arkam played a terrific knock in late Rajiv Gandhi Trophy 2016 against Dhanesh Kukse, 73. This time put away in vacant area for 4. From Mayuresh and put away very easily through the fine leg boundary for 4. Arkam off the mark with 4 and Jalis Taloli 4 without loss. I think 4 for the loss of 1 wicket. A bigger partner. I think Subhash could be a close match. नक्कीच अतिशय क्लोज एन्काउंटर होण्याची शक्यता आहे कारण दोन्ही संघ चांगले संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत आणि समान ताकदीचे संघ आहेत.
Mayuresh, right arm round the wicket. This time tucked away on the onside with the soft hand. Straight to mid wicket. Short. Enough time. Arkham gets one. Arkham was up to 5 and his score is 5 for the loss of 1 wicket. Jalis Taloli chasing a target of 72. Last match, Vishaka Sports won the toss and elected field first. Here we watch Mayuresh. Facing him batsman Raja Gulvi. Raja try straight to fielder, but with the stroke batsman through for one. Good thinking from both batsmen, good calling. Raja off the mark with single and his score is 6 for the loss of 1 wicket. नक्कीच चांगली कॉलिंग आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळाली होती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं सागर ठाकरे याच्या माध्यमातून, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. This time beautifully played, tucking on the onside, but found the fielder in deep. Meanwhile, batsman gets one. Score was up to 7 for the loss of 1 wicket. पहिले षटक मार्गस्थ आहे. संत सुरुवात आपण पाहतोय आणि त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी मयुरेश शाह याच्या माध्यमातून. Mayuresh facing him Raja Gulvi. This time it's in the air. Oh! What an athletic effort from Sagar Thakre. If he taken the catch, I think this is the best catch of the tournament. येस, हा जर झेल पकडला असता तर या स्पर्धेमधील असा उत्कृष्ट झेल गणला गेला असता. कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. Yes, that marks end of the excellent work done from Mayuresh. Consider only 8 runs and claim 1 wicket. एक ओवर की समाप्ति 8 रन 1 विकेट. इसके बाद आखिरी मुकाबला आप देखेंगे. काफी सोच विचार चल रहा है. चला रे बाबा, इचारन इचारन जिंदगी कपली अवर बोमिल अनले तवर सुकट कपली. 8 रन 1 विकेट कमाने के बाद देखिए जैलीज स्पोर्ट तलोली की तरफ हम देखते तो उनके पास भी बहुत लंबा बैटिंग ऑर्डर है. नक्कीच स्ट्रॉंग बॅटिंग लाईन झालेच तलोली संघाचा जर विचार केला तर. मात्र कौतुक करावं लागेल पहिल्या षटकात मयुरेशचा. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या पिओनच्या पहिल्या षटकामध्ये आणि एक विकेटही एक सफलताही मिळाली होती. खास तौर से उनके कैप्टन हरेश केने बहुत अच्छे टच में है. गेंदबाजी में बुलाया गया है गिरीश को. काफी समय ले रही है सोना देवी AA टेमगर. सागर जादव ने मुनाफ शेख को ऑल द बेस्ट कहा है. गिरीश, ओह क्या क्रिकेट हो रहा है. देखना अंपायर क्या देते हैं. अंपायर का निर्णय अंतिम रहेगा. नो आर्गुमेंट्स विथ अंपायर. डगआउट से भी कोई आवाज नहीं आएगी अथवा पेनल्टी. इतने बड़े फॉर्मेट का क्रिकेट आप खेल रहे जो सारे हिंदुस्तान में नंबर 1 पे BC4 सिटी क्रिकेट. नो बॉल, लेकिन बैट्समैन ने भी जंप ऐसे लगाई थी कि शायद बाजू से कुछ खजाना जा रहा हो. फ्री हिट है. जावेद फील्ड सजाते हुए गिरीश राइट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा पैरों के सामने ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन. 10 पे पहुंचा है स्कोर. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10. गिरीश पाटील मॅन फ्रॉम वडूनगर, होल्डर ऑफ वडूनगर. यस, हालांकि आपको तो याद होगा कि गिरी करके भी
खास तौर से मैगी 11 में गेंदबाज आए थे। बिलाल शेख ने जब 4 सिक्सर मारे तो मैंने कहा था कि गिरी पे अच्छी बिजली गिरी। 10 रन 1 विकेट गंवाने के बाद गिरीश राइट आर्म राउंड स्टंप्स जाते हुए अरकम के लिए। गेंद धीमी थी, गति परिवर्तन, फंस गए अरकम, आउट हो गए। दूसरा झटका जैलिस को लगता हुआ। गिरीश पाटील याला त्यांनी केला होता आणि अतिशय उत्कृष्ट झेल यष्टिरक्षकाने पकडलेला आहे। बिल्कुल जावेद के हाथों से, जावेद फारूकी के हाथों से कैच बहुत कम छूटते हैं और 10 रन 2 विकेटों के नुकसान पे नए बैट्समैन खिजर रईस बल्लेबाजी को आए हैं। अब हम कह सकते हैं कि जैलिस के ऊपर थोड़ा दबाव बढ़ता हुआ सामना करें गिरीश का। फील्ड की जमावट, शॉर्ट टर्म पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, ऑफ साइड में एक लॉन्ग ऑफ, फिर से उछाल आसमान में, एक और विकेट गिरने की तैयारी में। तू चल मैं आया, राजा भी चले वापस पवेलियन। नक्कीच पूर्णपणे दडपणाखाली येतोय जायलेस तलेवले संघ आणि त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना गिरीश पाटील। गिरीश हैट्रिक पे आए हैं। पिछले सीजन में पहला हैट्रिक आतिश बामरे ने किया था। देखना है इस सीजन में पहला हैट्रिक कौन करता है। अनिकेत पटेल और सोना देवी डबल ए टेमगर को प्रणव पातकर वज्रश्री की तरफ से ऑल द बेस्ट है। हैट्रिक गेंद, राइट आर्म राउंड विकेट जाते हुए। ओ वाइड, अब हैट्रिक नहीं होगा। अगर विकेट भी लेते हैं तो हैट्रिक नहीं होगा। अमित सालवी और प्रफुल भुईर ने मुनाफ शेख को ऑल द बेस्ट कहा है। मुनाफ शेख के फैन फॉलोअर्स बहुत ज्यादा हैं क्रिकेट में। आज एक बुम बुम 6 लगाया उन्होंने, उसके बाद आउट हुए। इस मरतबा फिर से आसमान में खेला, एक और विकेट। व्हाट अ कैच फ्रॉम ओएसआबी। अभी ने क्या कैच पकड़ा है, हालांकि कैच तो किसी और खिलाड़ी का था। गिरीश ने 3 गेंदों पे 3 विकेट जरूर लिए, लेकिन हैट्रिक नहीं है। बीच में एक वाइड कर बैठे, लेकिन कहना होगा कि गिरीश की बिजली गिरती हुई बल्लेबाजों पर। नए बैट्समैन सचिन आए हैं बल्लेबाजी को, जबकि सामना कर रहे हैं साहिल शेख। साहिल शेख ने पिछले सीजन में करसन फ्लोरे के जॉय कुमार ट्रॉफी में 12 गेंदों में 43 रनों की एक खूबसूरत बारी खेली थी। आणि साहिल शेख साठी ढोल येतो सलमान शेख यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। अब देखना है कि साहिल शेख किधर देखते हैं। सामना कर रहे हैं गिरीश का, बहुत ही इवेंटफुल ओवर चल रहा है गिरीश का। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए पंच किया इनफील्ड के ऊपर से 4 रन, कड़क शॉट।
जणू काय सांगतोय गोलंदाजाला, गेंदबाज तू बाउंड्री देख. बिल्कुल कोई अपनी जगह से भी हिला नहीं था, सुपरसोनिक स्पीड में गेंद चली गई. 4 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है. टीम के कैप्टन हरीश केने का आना बाकी है, लेकिन स्थिति थोड़ी नाजुक, कभी भी पलटवार कर सकती है. जैलिस गिरीश साहिल के लिए कट के अंदर की जानी भाई, लूज बॉटम एंड पुश. जोखिम बड़ा रन पूरा करते हुए अभी ने गेंद को बैकअप किया था. 2 ओवर की समाप्ति, रन बने 16, विकेटें गिरी है 4 और आने वाले 4 ओवर में अभी भी 56 रन चाहिए. नक्कीच. आणि इथून मात्र गेअर चेंज करावा लागेल झायली स्पोर्ट्स तलोले संघाला, कारण जे लक्ष आहे ते 72 धावांचा. ह्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर 12ची सरासरी आवश्यक होती आणि आतापर्यंत आपण पाहतोय की ती सरासरी राखता आलेली नाही. 8च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत झायली स्पोर्ट्स तलोले या संघाने. लगता है शुभा दुमल की सोची समझी रणनीति है जो हरीश के ने अभी तक बल्लेबाजी को नहीं आए. बहुत धन्यवाद गोवा से मेरे करीबी मित्र निकेश पाटिल, जिन्होंने मुझे और कमेंट्री पैनल को शुभकामनाएं दी हैं. आपका विशेष धन्यवाद और विशेष स्वागत है इस स्पर्धा में. तलोली से जुल्कर लोनबाल, ऑल द बेस्ट. जैलिस तलोली को कहा है जुल्कर लोनबाल ने वडोली कैंप से, नाड़ा वडोली कैंप. खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए कलीम को लगाया गया है. जरार खड़बे ने मुनाफ शेख को ऑल द बेस्ट कहा है. जरा कलीम लेफ्ट आर्म राउंड विकेट. साहिल के लिए अपील और आउट. एलबीडब्ल्यू बी का पार्टनर, क्योंकि बल्ले से गेंद लगी थी. यस, हालांकि यॉर्कर लेन की गेंद थी. अंपायर ने अपना निर्णय बदल दिया है. 1 रन स्कोर में आता हुआ 17 पे पहुंचा है स्कोर. देखिए, बल्ला और पैर जब साथ साथ रहते हैं तो अंपायर को जज करना थोड़ा मुश्किल हो जाता है. कलीम सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन सचिन. इस मर्तबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड. स्कोर है इस वक्त 18 रन, 4 विकेटों के नुकसान पे. 18 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. तीसरे ओवर का खेल चलता हुआ. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा ड्राइव करने की कोशिश. मोटा सिरा स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे. मोटा सिरा लेके स्क्वायरिश थर्ड मैन पे अंकित थे मेरे ख्याल से वहां पर, जिनका थ्रो सीधा स्टंप्स के ऊपर पहुंचा था. 1 रन स्कोर में बढ़ता हुआ 19 पे पहुंचा स्कोर 4 विकेटों के नुकसान पर. 19 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. सोना देवी टेमगर को, सोना देवी AA टेमगर के कैप्टन को हम थैंक्स कहेंगे अच्छे स्पोर्टमैन स्पिरिट के लिए. इस मर्तबा सीटेड बैटेड स्ट्रोक, घुटना टेक और सिक्सर देख. 6 रन. रन 4 विकेटों के नुकसान पर ओवर नंबर 3 का खेल चल रहा है. अंपायर
ऑन फील्ड अंपायर उमेश केने हैं जो इस वक्त मेन अंपायरिंग कर रहे हैं। मैन फ्रॉम निम्बोली टिटवाला, कट के अंदर की जानी भाई फ्लिक किया ऑफ हिप्स, गेंद को आने दिया था, कलाइयों का उपयोग मिड विकेट पे खेला, 1 रन स्कोर में आता हुआ 26 पे पहुंचा है स्कोर 4 विकेटों के नुकसान पे। 26 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। कलीम गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन सचिन। बहुत बढ़िया गेंद, तेज तर्रार, रॉन्ग वन, बीट किया। अगला मुकाबला जहां पर विशाखा स्पोर्ट्स कुक्से ने टॉस जीता है और एसके इंटरप्राइजेस को बल्लेबाजी की दावत दी। ओ टो क्रशर, आउट एलबीडब्ल्यू। इस मर्तबा कोई भी गुंजाइश नहीं और क्या कमाल की गेंद पे आउट किया कलीम ने सचिन को। त्या 26 धावा। हे इक्वेशन आपण पाहतो जीटीसीचा 18 चेंडू शेष आहेत आणि 18 चेंडू मध्ये 46 धावांची आवश्यकता आहे। सुरू असलेला सामना आपण पाहतोय सोनादेवी डबल ए टेमघर विपक्ष झायली तलवली या दोन संघामध्ये। दिनेश चौधरी फॅम टीम सोनादेवी डबल ए टेमघर विपक्ष तारिक रईस फॅम टीम झायली स्पोर्ट्स तलवली। आणि दोन्ही संघाचे सर्व पॅकर नक्कीच आमच्या व्हीआयपी टाईजवर आहेत, पाहूया अगदी सामन्याकडे नजर लावून बसलेले आहेत की कुठला संघ जिंकतोय। मयूर शाह याला कंटिन्यू ठेवलेलं आहे संघनायकांनी, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं। फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 विकेट प्राप्त केला होता। P1चा अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलं होतं गोलंदाज मयूर शाहने। मयूरेश सामना करेल फलंदाज साहिल। यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका, हाय अँड हँडसम। बाउंड्री के बाहर जाती हुई दिनेश चौधरी के दोनों सपूत विहान और मित ने सोना देवी डबल ए टेमघर को ऑल द बेस्ट कहा है। धावसंख्या वेगाने होऊन झालेली ती 32 धावा, अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे। यावेळी मात्र गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न तर चांगला तिथे फाईन लेग रिजन मध्ये, मात्र चेंडू जो होते डीप फाईन लेग रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार। तो षटक हाताळतो। 36 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे झायली स्पोर्ट्स तळवली संघाला सामना जिंकण्यासाठी। जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। जलपेश भोईरा
सूरज म्हात्रे आणि संपूर्ण टेक्निकल टीम यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून तसेच टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करू शकता. या स्पर्धेचा हा सलग दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील हा सेकंड लास्ट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महेश राईट मोर द विकेट. यावेळी मात्र शटल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव पूर्ण करतात. लेग बायचा इशारा येतोय पंचांकडनं. धावसंख्या एका धावीने वाढते. धावसंख्या 1 निवडून झालेली आहे ती 37 धावा. यावेळी हो हो ये उडाया. रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे फटका खेळला होता फलंदाजाने. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ट ऑफ गोडसे याचे बॅट म्हणून निघालेला हार्ट टचिंग सिक्सर. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याला लपेटला होता. जबरदस्ती केली होती आणि जबरदस्ती करताना हा जबरदस्त फटका हरीश केने याच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ती 43. अजून 29 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा और ये भी गेंद जाएगी साजन के घर. धावसंख्या झालेले ते 49 धावा. 23 धावांची आवश्यकता आहे. मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आपण बघतोय संघनायक हरीश केनेच्या बॅटमधून. यावेळी फुलटा चेंडूने हाही चेंडू होतोय सीमा पार दूरवर षटकार. वॉट बॅटिंग. हा फलंदाज बनतोय चौथा ज्याने षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. डीजे फॅम टीम झायलेस तलुले या संघासमोर आणि हरीश मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर आहे. की ऑफ सक्सेस झायलेस तलुले संघाचा जर विचार करायचा झाला तर जेव्हा जेव्हा हरीश केने यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे तेव्हा तेव्हा झायलेस तलुले संघाने 80% सामने जिंकलेले आहेत. परेश पाटील खारवा यांच्याकडून ऑल द बेस्ट आलेला आहे. हार्ट ऑफ गोडसे हरीश केनेसाठी आणि ऑल इज वेल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 55. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आता खेळपट्टीवर अजूनही संघनायक हरीश केने ज्याने षटकारामध्ये डील केलेला आणि सध्या तरी हा फलंदाज षटकारांचा व्यापारी बनलेला आहे. साहिल शेख हा
वैयक्तिक 23 धावसंख्येवर खेळतोय. 2 चौकार आणि 2 षटकारांचा त्यामध्ये समावेश आहे. यावेळी मात्र हो 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 फनी मोमेंट्स आपल्याला पाहायला मिळतोय. जैसी गेन वैसी नशेत, जसा चेंडू तसा समाचार, चेंडू सीमा पार. चेंडू बिमर होता, तसं नंतर विचार केला तर एसटीच्या हातामध्ये चेंडू जाणार होता, पण त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने. चेंडू मात्र सीमापार केला 4 धावांसाठी. अशा पद्धतीने 5 धावा मिळतील. या 5 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 60 धावा. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 12 धावा. साधा सोपा समीकरण आपण पाहतोय. नक्कीच एक सोपं समीकरण. आता मात्र जायलेस तलवली या संघासमोर 12 चेंडूने 12 धावांची आवश्यकता आहे. साहिल शेख कर रहे ऑपोजिशन को बाउंड्री देख, आणि बऱ्याच वेळेला साहिल शेख यांनी सीमारेषेचं दर्शन घडवलेलं आहे. कलीम यावेळी मात्र गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बीट होतो फलंदाज. निर्धाव चेंडू समाप्ती. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे सामन्यावर पकड तर मजबूत केलेलं आहे. मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काही घडू शकते. कलीम सामना करेल फलंदाज साहिल. या लॉफोटा चेंडूला फाईन केलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन कडे फक्त एकच धाव. एकच धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 61. आता मात्र सामना करेल फलंदाज हरीश केने, ज्यांनी 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि तब्बल 18 धावा कुठून काढलेले आहेत. 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. कलीम फेसिंग हरीश केने. यावेळी मात्र बॅटचे चुंबन घेऊन चेंडू एस्ट्रेक्शाच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि हरीश केने याला जावे लागेल डगआउटच्या आश्रयाला. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावफलकावर 61 धावा. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे आणि 9 चेंडू शेष आहेत. चांगली गोलंदाजी मात्र आता पाहायला मिळतं कलीम याची. जरी पहिला चेंडू जरी खराब जरी हाताळला असला तरी जर विचार केला तर नंतरचे चेंडू सुरेख हाताळल्यात. ज्यावेळेस जर विचार केला तर अजूनही 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अक्षय ठेटे येतोय. अजूनही खेळपट्टीवर साहिल शेख आहे, जो वैयक्तिक 28 धावसंख्येवर फलंदाजी करतो आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय. एक बाजू लावून धरलेला आहे, तळ ठोकून खेळपट्टीवर आहे. अक्षरशः खेळपट्टीवर या फलंदाजाने नांगर टाकलेला आहे. 6 फलंदाज बाजून फॅलमध्ये परतलेले आहेत. अकरा धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फुल लाईन डिलिव्हरी होते आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय, बीट होतोय. बाकीचा चोख काम बजवतोय एक्स्ट्रा रक्षक. जर विचार केला तर चांगला आता कमबॅक केलाय कलीम याने. पुन्हा वापसी केली आपल्या संघामध्ये. जर बघितलं तर चांगली गोलंदाजी. जरी पहिल्या चेंडूवर 5 धावा आल्या तरी त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता जर विचार केला तर 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडूमध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. या षटकाने पूर्णपणे वापसी करून दिलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. यावेळी मात्र फ्लिक केलेलं आहे. मनगटी फटका, स्क्वेअर ऑफ विकेट. स्क्वेअर लेग रिजन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट रनिंग मिळून विकेट. 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. तिसरी धावेसाठी मात्र नकार देतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झाली ते 63 धावा. आता मात्र समीकरण बदलतंय, कारण येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. अतिशय असा रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. मग त्यात कौतुक करावं लागेल कलीम या गोलंदाजाचा. शेषी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे आणि एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर असं म्हटलं जात आहे. पूर्णपणे अनुभव झोकून दिलेला आहे. भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आहे. कलीम लेफ्ट हँड गोलंदाजी करताना यावेळी मात्र स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. कुठल्याही प्रकारची धाव नाही. आता मध्ये 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण धावफलकावर पाहायला मिळते. अतिशय असा रंगतदार सामना आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जर विचार केला तर 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता होती.
आता जर विचार केला 6 चेंडू आणि 9 धावा, सुरेख गोलंदाजी केली. ज्यावेळेस चेंडू पहिलाच भीमर हाताळला त्यावर चौकार आला, तर 5 धावा मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर फक्त 3 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीवर कलीम याने. सुरेख गोलंदाजी. नक्कीच शेवटचं षटक मार्गस्थ होणार आहे. समीकरण आपण पाहतोय अर्धा डझन चेंडू शेष आहेत आणि अर्धा डझन चेंडूमध्ये पाऊण डझन धावांची आवश्यकता आहे. अर्थात 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. निश्चित जर विचार केला गोलंदाजीसाठी मुनाफ एक अनुभवी असा गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्गवर कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतो बघायचं आहे. 6 चेंडूमध्ये 9 धावा रोखण्यासाठी मुनाफ याच्यावर गोलंदाजी धुरा सांभाळत आहे. मुनाफ शेख याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. संघनायक जावेद याने 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. मात्र कलीम याने नक्कीच आपल्या संघाला पूर्णपणे वापसी 5व्या षटकामध्ये करून दिलेली आहे. असं वाटलं होतं की जायलेचा तलवली संघ सहज विजय संपादन करेल, मात्र कलीम याने दाखवून दिलं होतं 5व्या षटकामध्ये पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. जर विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये असं वाटत झालीच तलवार संघ कुठेतरी संत गतीने धावा जमा करू द्या. 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये फक्त 26 धावा जमा केल्या द्या. नंतर 4थ्या षटकामध्ये चांगली धावा संख्या जमा केली होती. मात्र अजूनही खेळपट्टीला साहिल शेख आहे ज्याने एक बाजू लावून धरलेले आहे. मुनाफ शेख सामना करेल फलंदाज साहिल शेख. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र दिशा भरकडली जात आहे. पंचांचा वाईटचा इशारा होतो आणि मुनाफ शेखला हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या झालेली ती 64 धावा. 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 6 चेंडू शेष आहेत. आपण जो सामना पाहतोय दिनेश चौधरी फॅम टीम सोनादेवी डबल ए टेमकर विपक्ष तारिक रईस फॅम टीम झायली स्पोर्ट्स तलवले या 2 संघामध्ये. मुनाफ शेख सामना करेल फलंदाज साहिल शेख. शेख टू शेख यावेळी बॅकफ्रो जाऊन चेंडूला टोललेला आहे. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. नक्कीच निशाणा जर साधला गेला असता तर पंचाने तिथे विचार करावा लागला असता. दरम्यान 2 धाव पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली ती 66 धावा. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना शेषी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय असा रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मुन्नाफ गोलंदाजी मार्गवर स्ट्राईक देतो मात्र साहिल शेख. जर विचार केला तर साहिल शेख वैयक्तिक 30 या धावसंख्येवर खेळतोय. शेख टू शेख का तमाशा देख. कारण एका बाजूला मुनाफ शेख तर दुसऱ्या बाजूला साहिल शेख. अतिशय उत्कृष्ट सामना रंगला जातोय. मुनाफ शेख का सामना करेल फलंदाज साहिल शेख. हो 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 ये उडा या आणि फिनिशर बनतोय नक्कीच साहिल शेख का. साहिल शेख ऑफिशियल सांगतो जणू काय बाउंड्री देख, सिक्सर देख. अभिनंदन अभिनंदन झायले स्पोर्ट्स तलवली.